नमस्कार मित्रांनो, रहस्यमय घटना या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, थोडा व्हिडिओ लेट होत आहे कारण की घराचं थोडं काम चालू आहे आणि शूटचा पण थोडा प्रॉब्लेम चालू आहे. जागा वगैरे मेंटेन होत नाही आहे. तर मित्रांनो, हा जो आजचा जो शूट आहे तो आम्ही काल केला होता, पण नशीब आमचं एवढं की काल जे आम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग केली होती ते रेकॉर्डिंग झालीच नाही. आणि आमचे जे सबस्क्रायबर आहेत ऋषिकेश, ते झाले 3 दिवस झाले आम्हाला मेसेज वगैरे करत आहेत की दादा आमची स्टोरी नक्की सांगा. तर ऋषिकेश भाऊ, काल जी आम्ही स्टोरी तुमची शूट करत होतो पण त्यामुळे ते आवाज आला नव्हता, त्यामुळे ते जी स्टोरी आहे तुमची ते आज परत शूट करावी लागत आहे. तुमची जी स्टोरी ती सांगू आपण दीपक भाऊच्या जुबानी. तर चला ऐकू ती स्टोरी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक. आजची जी स्टोरी आहे तर ते ऋषिकेश यांची आहे. तर त्यांनी सांगल्याप्रमाणे आज त्यांची स्टोरी आम्ही या चॅनलवरती सांगू इच्छितो. तर स्टोरी अशी आहे रतन भाऊ, की ऋषिकेश जे आहेत तर त्यांचे जे मित्र आहेत प्रमोद, तर त्यांनी गाडी घेतली होती नवीन. तर नवीन गाडी घेतल्यानंतर मित्रामध्ये असं असतेच की बा काही पार्टी वगैरे द्या की काही असं, बरोबर, त्यांच्यामध्ये अशा गप्पा चालतात. तर मग प्रमोदने असं म्हणलं की बा पार्टी देईपर्यंत आपण कुठंतरी बाहेर असं फिरून येऊ. बरोबर. तर ऋषिकेशचं त्यांची पण खूप इच्छा होती आधीपासूनच की कुठंतरी बाहेर जायचं आणि फिरून यायचं. तर ऋषिकेश आणि प्रमोद आणि अजून 3 मित्र होते त्यांचे, असे ते टोटल 5 मित्र होते. तर मग त्यांचा प्लॅनिंग झाला की बा आपण बाहेर कुठंतरी फिरायला जायचं. मग नेमकं जायचं कुठं? तर मग त्यांनी एकविरा आईला जाण्याचं त्यांनी ठरवलं आणि देवदर्शनाला आपण जाऊन येऊ. तर मग लॉकडाऊन लागलेलं होतं आणि मार्च महिना होता. तर मार्च महिन्यामध्ये ते 21 तारखेला घरून निघाले आणि ते प्रॉपर बीडचे आहेत ऋषिकेश भाऊ. तर ते बीडमधून ते एकविरा म्हणजे कार्ला या गावाकडे ते निघाले. आणि मग ज्यावेळेस ते निघाले तर रस्त्याने जाताना त्यांना खूप असे बरेचसे गावं लागले की त्यांना असे आकर्षित केलं की ते असे म्हणजे फिरत खेळत असे तिथपर्यंत ते त्या एकविरा आई या मंदिरापर्यंत ते पोचले. तर ते तिथं पोचताना त्यांना रात्रीचे 7:30 वाजले होते. तर 7:30 वाजले तर 7:30 वाजता की मग ते पायऱ्या येंगत होते मंदिरात जाण्यासाठी दर्शनासाठी. तर मंदिरातून समोरून पालखी त्यांना त्या पायऱ्यांवरच भेटली. त्यांनी दर्शन वगैरे घेतले आणि ते मंदिर बंद झालं म्हणजे असं त्यांनी समोरच्यांना विचारलं. तर ते सांगत होते पालखीवाले की बा मंदिर आता बंद झालं आणि हा बंद होण्याचा हा नेहमीचा वेळ आहे. तर मग त्यांचं दर्शन झाले तर ते खाली आले. खाली आल्यानंतर मग त्यांनी म्हणलं की आपण जेवून घेऊ इथं. तर मग त्यांना जेवण काही एवढं विशेष त्यांना आवडलं नाही आणि एवढे काही म्हणजे विशेष जशी आपली रोजची जी भूक असते जेवल्यानंतर पूर्ण होते तशी काही त्यांची फारशी झाली नाही. तर मग त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की बा मग आता आपल्याला इथं रात्रभर थांबायचं. तर मग आपल्याला रूम वगैरे काही हॉटेल या काही लॉज वगैरे असं काही सोय आपल्याला झोपायची. तर मग एका व्यक्तीला त्यांनी विचारलं की बा इथं कुठं हॉटेल वगैरे काही लॉज वगैरे आहे का? आम्हाला रात्रीच्याला थांबायचं तर रूम लागणारच आम्हाला. तर मग एका व्यक्तीने सांगितलं की बा इथून तुम्ही जासाल हावेने तर 5 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला हावे रोडच्या बाजूला एक हॉटेल भेटणार, तिथं तुम्हाला रूम भेटून जाईल. तर मग हे सरळ त्या मार्गाने निघाले आणि त्या रोडच्या बाजूला जे हॉटेल होती तिथं ते गेले आणि त्यांनी रूम बुक केली. रूममध्ये गेले. पण ऋषिकेश भाऊंचे जे मित्र होते त्याच्यापैकी 2 मित्र असे होते की त्यांना मोबाईलमध्ये गेम खेळायची खूप म्हणजे आवड होती. तर ते असे गेम खेळत बसले. तर गेम खेळता खेळता त्यांना रात्रीचे 11 11:30 वाजले. तर आधीच त्यांची भूक झाली नव्हती व्यवस्थित. तर मग त्यांना लागली भूक. तर त्यांनी जे
बाकीचे जे तिघंजणं झोपलेले होते तर त्यांना उठवलं. ऋषिकेश भाऊंना पण उठवलं आणि ते 2 मित्र असे म्हणत होते की बा खूप भूक लागली, आपण बाहेर जाऊन काहीतरी नाश्ता वगैरे चहा वगैरे काही घेऊन येऊ. बरोबर. तर मग हे आधी म्हणत होते की अरे एवढी रात्र झाली, आता इथं काय भेटणार आपल्याला, एक तर आपण नवीन आहे, आपल्याला काही माहिती नाही याच्यात फारसं. कारण की ज्या जागेवरती आपल्याला माहिती असते त्या जागेवरती आपण म्हणजे आपल्याला एक त्या गोष्टीचा अनुभव असतो की बा चालू असेल की बंद असेल. तर मग हे निघाले तिथून हॉटेलमधून निघाले. हॉटेल थोडीशी म्हणजे मागे सोडली त्यांनी, थोडे समोर आले आणि रस्त्याने चालत तर समोरून एक व्यक्ती येत होता चालत. तर मग त्यांनी त्याला विचार म्हणून असं ठरवलं की मग त्या व्यक्तीला यांनी असं विचारलं की बा इथं कुठं चहाची टपरी किंवा नाश्त्याची अशी हॉटेल वगैरे काही आहे का. तर तो व्यक्ती म्हणाला बा इथं जवळपास तर नाही आहे, पण तुम्हाला 2 ते 2.5 किलोमीटर समोर या रस्त्याने चालत जावं लागेल. तिथे एक असं शळ वगैरे बनलेलं आहे आणि ते चहाचे हॉटेल आहे आणि ते चहा देणारा जो व्यक्ती आहे तो तिथंच असतो रातभर, त्याची फॅमिलीज आहे. तर हे सरळ तिथं त्या शेळापाशी गेले, त्या चहाच्या टपरीजवळ, आणि तो जो व्यक्ती होता चहा विकणारा त्याला आवाज दिला. तो झोपेतून उठला आणि चहा वगैरे त्यांनी बनवून यांना दिला. तर ऋषिकेश भाऊंचे जे मित्र होते त्याच्यामधले 2 त्यांना सिगरेट पिण्याची आदत होती आणि ते सिगरेट घेऊन असे थोडे रोडवरती गेले, रोडच्या बाजूला, आणि तिथं ते सिगरेट ओढत होते. तर ऋषिकेश भाऊ त्या बाकड्यावरती बसले चहा पीत, आणि ऋषिकेश भाऊच्या बाजूलाच एक व्यक्ती असा बसलेला होता की अंगावरती पूर्ण त्यानं असं घेतलेलं होतं चादर, असं की म्हणजे त्याचा चेहरा वगैरे काही दिसत नव्हता. आणि चहा विकणारा जो होता तो चहा देऊन परत तो त्याच्या जागेवर जाऊन झोपून घेतलं त्याने, कारण की रात्रीचे 11:30 वाजले आणि यांना तिथपर्यंत जाता जाता म्हणजे अर्धा तास यांचा गेला, म्हणजे 12 रात्रीचे वाजलेच ते. तर मग तो व्यक्ती विचारत होता ऋषिकेश भाऊंना की बा तुम्ही कुठून आले. तर ऋषिकेश भाऊ सांगत होते की बा आम्ही बीडवरून आलेलो आणि एकविरा आईचे दर्शन करण्यासाठी आम्ही मित्र आलो. तर ऋषिकेश भाऊंनी विचारलं त्यांना की बा तुम्ही कुठलचे आहात, प्रॉपर इथचे आहात की बाहेरून आले तुम्ही पण आमच्यासारखे दर्शन करण्यासाठी. तर तो जो व्यक्ती होता अंगावरती घेऊन, तर तो काहीच म्हणजे प्रश्नाचं उत्तर देत नव्हता, काहीच, एकदम शांत की एवढाही शांत की बा त्या अंगावरती जे चादर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जसं कोणी आहे का नाही आहे या पद्धतचा शांत. तर मग 5-10 मिनटं त्याच्याहून गेले आणि तो बाजूला जो बसलेला व्यक्ती होता तो पुन्हा ऋषिकेश भाऊंना विचारत होता की तुमचं नाव काय, तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, किती मेंबर आहे. तर एखाद्याला वाटते ना की बस सहज कोणी असं विचारते, आणि बाहेर गावी गेलं तर कोणी विचारते, नॉर्मल गोष्ट. तर मग ऋषिकेश भाऊ असे सांगत होते. तर मग ऋषिकेश भाऊंनी पुन्हा त्यांना विचारलं की मग तुमचं नाव काय. तर तो एकदम चुप्प, सांगायला काहीच तयार नाही, बोलतच नव्हता. तर ऋषिकेश भाऊला कुठेतरी मनात असं वाटलं की हा व्यक्ती एकदम असा म्हणजे काही असा मेंटल टाईप असा वाटते, तर इथून जाण्याचाच आपला फायदा आहे. तर त्यांनी तो चहाचा कप तिथं ठेवला, चहा पिऊन झाला आणि काही राहिलाही असेल तर तो तिथं ठेवला त्यांनी, आणि त्या हॉटेलवाल्यांना आवाज दिला. त्यांचे काय पैसे झाले होते ते पैसे दिले, आणि मित्र असे रोडवरती म्हणजे फिरत होते, चक्रा मारत होते, त्यांच्याकडे गेले. म्हणजे जिथं बसलेले तिथून रोड स्पष्ट दिसत होता आणि रोडूनही स्पष्ट दिसत होतं इकडे जे बसलेले होते ऋषिकेश भाऊ. तर हे गेले त्यांच्या मित्रापाशी आणि त्यांना म्हणत की तो व्यक्ती बसलेला आहे किंवा तो मला विचारते कोण्या गावचा, तुझं नाव काय, फॅमिलीमध्ये कोण. मी सांगितलं, पण मी त्याला विचारायला गेलो तर तो काहीच बोलत नाही, एकदम चूप.
तर त्यांचे मित्र म्हणत, अरे तिथं कोण आहे बसलेलं, तू एकटाच तर आहेस. तर ऋषिकेश भाऊला आधी तर वाटलं की हे माझी मस्करी घेतात. तर ऋषिकेश भाऊ बोलले की यार रात्रीचे पहिलेच 12 सव्वा 12 वाजत आले आणि तुम्ही काय मस्करी करता या वेळेला. एक तर हॉटेलपासून खूप लांब आलो आपण चालत चालत. हा का म्हणजे मस्करी करायचा वेळ आहे का. तर ते सिरियसली सांगत होते, अरे तू एकटाच होता. आणि असं म्हणजे वेड्यासारखा का बोलतो असा की तू एका व्यक्तीसंग बोलला, तिथं कोणीच नाही. हे बघ इथं उभं राहून तिथं कोण दिसते, आणि कोणी व्यक्ती असता तर तो इकडेच आला असता. बरोबर आहे. तिकडे पलीकडे कुठं रस्ता नाही. तर त्यावेळेस ऋषिकेश भाऊंना खूप म्हणजे अशी भीती वाटली मनामध्ये. किंवा आपल्याला एकट्याला दिसत आहे ना आपल्याला एकट्यालाच कसं काय दिसत आहे. बरोबर. तर मग हा नेमका भूतातलाच प्रकार असू शकते. तर मग ऋषिकेश भाऊ आणि ऋषिकेश भाऊंनी असं मित्रांना म्हणलं की चला बाबा काही फिरू नका, हॉटेलवर जाऊ आपण झोपून घेऊ. मला काही इकडचं काही वातावरण व्यवस्थित वाटत नाही, आणि दोन्ही बाजूला जंगलच होतं. तर मग असे ते निघाले असे एका साईडने एका बाजूनं. तर तोच व्यक्ती बाजूच्या साईडनं चालत होता. त्या ऋषिकेशच्या बाजूलाच. हां, म्हणजे या साईडला हे चालत होते रोडच्या, तर त्या साईडला तो व्यक्ती चालत होता. आणि ऋषिकेश भाऊला तो दिसत होता आणि मित्रांना सांगत होते की अरे हा काय तो व्यक्ती मला एकट्याला दिसते आणि तुम्हाला दिसत नाही. आणि तो सोबत चालू राहिला यांच्या सोबत. जर हे थांबले तर तो थांबायचा. यांनी जर जोरात स्पीड पकडली चालायची तर तोही तेवढ्याच स्पीडनं चालायचा. तर ते खूप घाबरले ऋषिकेश भाऊ. तर त्यांचे मित्र पण घाबरले. त्यांना पण असं वाटलं कुठं की नाही आता हे म्हणजे हा आपल्याशी मस्करी करत नाही आहे, काहीतरी असं याला दिसत आहे आणि याच्या गोष्टीत काहीतरी असं खरं आहे. तर त्यावेळेस त्यांनी तिथून खूप म्हणजे जोरात ते चालत आले आणि हॉटेलमध्ये आले आणि रूममध्ये येऊन बसले. आणि याच विषयावर त्यांची चर्चा चालू होती. आणि हे खूप सांगत होते म्हणजे असं की बा मला असं दिसलं, तुम्हाला खरंच दिसलं नाही का. तर त्यांच्या मित्रांना ते दिसलंच नाही की त्याच्या मागेही काही कारण असते, मी समोर सांगेल असते. तर की ऋषिकेश भाऊचं लक्ष एकदम असं त्या रूममधून दरवाजाकडे गेलं. तर दरवाजा उघडाच होता, दरवाजा काही कोणी लावला नव्हता. तर त्यांनी ते स्पष्ट असे पाहत होते त्या दरवाजातून की तोच व्यक्ती सरळ रूमच्या दिशेला असा धावत येत आहे. यांच्या इकडे यांच्या अंगावरती म्हणजे खूप असा जोरात धावत येत आहे. तर ऋषिकेश भाऊ तेवढ्याच जोरात उठले आणि तेवढ्याच जोरात तो दरवाजा बंद केला त्यांनी. आणि ऋषिकेश भाऊ त्यानंतर समजा की बा ते खूप घाबरले आणि त्यांचे मित्रही सुद्धा घाबरले. तर ते सकाळी 4-4:30 या टायमाला ते त्या हॉटेलमधून सरळ घराकडे निघून गेले. आणि त्यानंतर ऋषिकेश भाऊंना खूप म्हणजे असा ताप होता, आजारी झाले ते. रोजचं त्यांना एक म्हणजे दवाखान्यामध्ये जाऊन रोजचं इंजेक्शन सलाईन त्यांना चालू होत्या. तर त्या दिवसापासून ऋषिकेश भाऊंना बाहेर असं कुठं फिरायला जायचं या प्रवास करायचा ते अजूनही गेले नाही. त्या गोष्टी ते सतत टाळाटाळ करतात. जर दिवस असेल तर ठीक आहे, पण रात्रीला असं बाहेर कुठं म्हणजे एकदम फिरायला वगैरे ते जात नाही. आणि ते ऋषिकेश भाऊला का दिसत होते की त्याच्या मागं असं एक कारण असते की आपली प्रत्येकाची एक रास असते, राशी भविष्य आपण जसं म्हणतो ना त्या पद्धतीचं. तर ते त्यांच्या नावराशीवर ते उतरलं. तर ते त्यांनाच दिसत होतं, त्यांच्या मित्रांना ते दिसत नव्हतं. आणि ते तरी बरं की ते मोठी हानी न होता एक जराशाहून ते असं दूर झालं. तर अशी ही रिअल स्टोरी ऋषिकेश भाऊ आणि त्यांचे जे मित्र आहेत प्रमोद आणि त्यांचे जे मित्र आहेत त्यांच्यासोबत अशी ही घटना घडली. तर मित्रांनो, अशी ही स्टोरी आहे आपल्या सबस्क्रायबर ऋषिकेश यांची. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या जर काही स्टोरी असेल तर मित्रांनो नक्की आमच्यापर्यंत पोचवा, जे करून आम्ही लोकांपर्यंत त्या नक्की पोचवू. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.